विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात सांख्यिकी विभाग प्रमुख, संशोधक, मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर ओमप्रकाश जाधव यांचं सारथीबद्दलचं मनोगत. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हीच खरी किल्ली आहे असं मानणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी सारथी ही संस्था म्हणजे एक सामाजिक क्रांतीचा दीपस्तंभ आहे. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी व कार्यक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी सारथीचा जन्म झाला. या संस्थेचा भाग होऊन काम करण्याची संधी मिळणं हा माझ्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा ठरला. आज आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गुणी तरुण आहेत. त्यांच्यात शिक्षण घेऊन मोठं होण्याची इच्छा आहे, परंतु आर्थिक अडचणी, सामाजिक मागासलेपणा आणि आरक्षणाचा अभाव या साऱ्या गोष्टी त्यांना शिक्षण आणि प्रगतीपासून रोखतात. अशा परिस्थितीत सारथी ही संस्था एक प्रकाशझोत ठरते. या संस्थेनं केलेलं काम केवळ योजनांच्या अंमलबजावणीपुरतं मर्यादित न राहता समाजातील शेकडो तरुणांना नवी दिशा दिली आहे. मी मराठवाड्यातील तळभोग या छोट्याशा गावात एका अशिक्षित कुटुंबात जन्मलो. वडील शेतमजूर आणि आमच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. मात्र शिक्षणाचं महत्त्व माझ्या चुलत भावानं पटवलं. त्यांच्यामुळं मला शिक्षणाची सुरुवात करता आली, पण शिक्षणाचा हा प्रवास सोपा नव्हता. शिरोळ इथं माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उमरगेला जाऊन BSc पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्या काळात शिक्षणासाठी पैसे उभे करणं हे फार मोठं आव्हान होतं. म्हणून हॉटेलमध्ये काम केलं, होम ट्युशन्स घेतल्या, कमवा आणि शिका योजनेत सहभागी झालो. औरंगाबाद विद्यापीठात MSc साठी प्रवेश घेतला आणि काम करत करत शिक्षण पूर्ण केलं. त्याच काळात परीक्षा विभागात मदतनीस म्हणून काम करत PhD पूर्ण केली. या प्रवासात ज्या अडचणींना मी सामोरे गेलो त्या आज मला समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा देतात. माझ्या कुटुंबात मी पहिला शिकलेला होतो. माझ्या शिक्षणाचा परिणाम असा झाला की माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही शिक्षणाची वाट धरली. आज आमच्या कुटुंबातील 5 जण PhD धारक आहेत, तर 2 जण इंजिनियर झाले आहेत. यावरून हे सिद्ध होतं की एका व्यक्तीचं शिक्षण केवळ त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही, तर कुटुंब, समाज आणि संपूर्ण गावालाही शिक्षणाचं महत्त्व पटतं. 2019 साली महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या गायकवाड आयोगात मला तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा सखोल अभ्यास केला. या आयोगानं दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली गेली. याच अहवालाच्या आधारे सारथीची स्थापना झाली. सारथीचं उद्दिष्ट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, नवउद्योजकांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती उंचावणं आहे. अशा उपक्रमांचा भाग होणं हे माझ्यासाठी केवळ एक जबाबदारी नाही, तर समाजासाठी योगदान देण्याची संधी आहे. मराठा समाजातील मुलं प्रामुख्यानं ग्रामीण भागात राहणारी आहेत. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख स्रोत आहे, पण शेतीच्या समस्यांमुळे आर्थिक प्रगतीला मर्यादा येते. शिक्षण हे एकमेव साधन आहे ज्या समस्यांवर तोडगा काढू शकतं. सारथीनं या दिशेनं पाऊल टाकत मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली आहे. सारथी ही संस्था केवळ शैक्षणिक मदतीपुरती मर्यादित नाही, तिचा फोकस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आहे. या संस्थेनं राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ स्पर्धा परीक्षात यश मिळवू शकले नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्वातही आमूलाग्र बदल घडून आले. सारथीनं विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्याचे उपक्रम राबवले आहेत. रक्तदान शिबिरं, सामाजिक बांधिलकीविषयी जागृती करणं आणि कार्यशाळांमुळे तरुण पिढीला समाजासाठी योगदान देण्याची जाणीव निर्माण झाली आहे. व्यक्तिमत्व विकासासाठी राबवली जाणारी उपक्रम आणि प्रशिक्षण शिबिरं यामुळे विद्यार्थी यशस्वी उद्योजक, प्रगतिशील शेतकरी आणि कार्यक्षम अधिकारी बनत आहेत. या संस्थेनं विद्यार्थ्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. समाजातील विविध स्तरांशी जोडताना एक जबाबदार नागरिक बनवण्याचं काम सारथीनं केलं आहे. काही विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावं लागतं, परंतु सारथीशी जोडल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केलं. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याला दिशा दिली आहे. त्यांच्या यशात सारथीचा मोठा वाटा आहे.
सारथीनं विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन UPSC, MPSC, नेट सेट अशा स्पर्धा परीक्षांसाठी विशेष योजना आखल्या. शिष्यवृत्ती प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थी अधिकारी, उद्योजक आणि शिक्षक म्हणून घडले आहेत. संशोधन हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणं ठरवताना संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजातील समस्या जाणून घेणं, त्या सोडवण्यासाठी उपाय शोधणं आणि प्रगतीसाठी दिशा ठरवणं या सगळ्या गोष्टींसाठी संशोधन अपरिहार्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं, आर्थिक विकासासाठीचं बजेट, शेतीसाठीच्या धोरणात्मक सुधारणा या सर्व गोष्टी संशोधनावरच आधारित असतात. म्हणूनच तरुणांनी संशोधनाकडे गांभीर्यानं पाहायला हवं. ते केवळ शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी किंवा काम पूर्ण करण्यासाठी मर्यादित असू नये. संशोधन प्रामाणिक, सातत्यपूर्ण आणि समाजाला उपयुक्त असावं. संशोधन करताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. संशोधन हे समाजासाठी कसं उपयुक्त ठरेल यावर भर द्यावा. नवीन कल्पना मांडून त्या कल्पनांची अंमलबजावणी कशी होईल याचं भान ठेवलं पाहिजे. माझा अनुभव असा आहे की अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते निर्धास्त होतात आणि आपलं संशोधन फारच धीम्या गतीने करतात. असं होणं टाळावं. तुमचं संशोधन लोकांसाठी प्रेरणादायक असावं आणि त्यातून नवीन धोरण तयार होण्यास मदत व्हावी. या सर्व कामादरम्यान सारथीमध्ये काम करताना मला अशोक काकडे सर आणि श्रीकांत देशमुख सरांसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. अशोक काकडे सर अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांचा दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी खरोखरच प्रेरणादायक आहे. त्यांनी सारथीला केवळ एक संस्था म्हणून नव्हे तर एक सामाजिक चळवळ म्हणून उभी केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचावी यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांच्या विचारसरणीनं मला खूप प्रभावित केलं. त्याचबरोबर श्रीकांत देशमुख सर, ज्यांची विद्यार्थ्यांशी असलेली आत्मीयता विलक्षण आहे. देशमुख सर हे फक्त मार्गदर्शन करत नाहीत, तर प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी स्वतःची जबाबदारी समजतात. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य संधी देण्याकरिता ते झटत असतात. त्यांच्या कार्यशैलीनं मी खूप प्रभावित झालो. सारथी संस्थेचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे, पण त्याचं मूल्यमापन आणि सुधारणा करणं हे गरजेचं आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यांच्या प्रगतीचा आढावा दर 6 महिन्यांनी घेतला जातो. जे विद्यार्थी प्रगती करत आहेत त्यांनाच पुढील मदत दिली जावी. ज्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांना दिलेली मदत थांबवून ती गरजू विद्यार्थ्यांना दिली जावी. तसंच सारथीची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी यासाठी ग्रामीण आणि सीमा भागातील लोकांपर्यंत संस्थेची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. मी स्वतः एका अशा कुटुंबातून आलो आहे जिथं शिक्षण ही चैनीची गोष्ट होती. परंतु शिक्षणानं केवळ माझं आयुष्य बदललं नाही, तर समाजासाठी काही करण्याची क्षमता निर्माण केली. सारथीच्या माध्यमातून मी आज समाजाला माझ्या योगदानाची परतफेड करत आहे. सारथी म्हणजे समाजातील प्रत्येक तरुणाच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी एक चळवळ आहे. ती एक अशी प्रेरणा आहे जिच्यामुळं आज हजारो तरुण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी योगदान देत आहेत. सारथीची वाटचाल अशीच उन्नतीच्या दिशेनं सुरू राहो आणि ती अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचो, हीच माझी अपेक्षा आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या उभारणीसाठी सारथीचं कार्य असंच उज्ज्वल राहो.